देशातील लोकशाही आणि संविधान सुरक्षित ठेवायचे असेल तर केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेतून खाली खेचणे गरजेचे आहे। या सरकारमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे, अशी टीका राज्यसभेच्या माजी खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनी केली आहे। पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट चव्हाण बोलत होत्या। यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट अभय छाजेड, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितीन कदम, काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी उपस्थित होते। ॲडव्होकेट चव्हाण म्हणाल्या, स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक महत्त्वाची ही लोकसभेची निवडणूक आहे। देशात आलेली बेरोजगारी 45 वर्षातील सर्वात मोठी आहे। इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्याला रिक्षा चालवावी लागते। महागाईवर तर बोलायलाच नको। गरीब व श्रीमंत यामधील दरी वाढत आहे। कल्याणकारी योजना नावापुरत्याच आहेत। योजनांची केवळ नावे बदलली जात आहेत। स्मार्ट सिटी, संसद ग्राम योजनेसारख्या अनेक योजना फेल गेल्या आहेत। मोदी प्रचारादरम्यान एकाही योजनेवर बोलत नाहीत, ते बोलूच शकत नाहीत, कारण त्यांचाच कॅग समितीने त्यांचे अपयश उघड केले आहे, असंही वंदना चव्हाण यांनी म्हटलंय। आपली लोकशाही अबाधित राहील की नाही हा धोका आहे। सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की फंडामेंटल राईट्स जे कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला दिले त्याची पायमल्ली होतीये। कोणी काय बोलावं, कोणी काय घालावं, कोणी काय खावं, ह्यावर निर्बंध लावले गेलेले आहेत। कोणीही सरकारच्या विरोधात बोलले की जणू काय अनडिक्लेअर्ड इमर्जन्सीची परिस्थिती निर्माण झाली आहे। कोणीही बोलायचं नाही, मग मीडियानी पण नाही, अगदी स्टुडंट्सनी पण नाही, अगदी स्टँडअप कॉमेडियन असेल तरी त्याला आत घातलं जातं। ही परिस्थिती न भूषो न भविष्यते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपली कॉन्स्टिट्यूशन अबाधित राहायची असेल तर प्रत्येक नागरिकाला निश्चितपणे सध्याच्या सरकारला बाजूला ठेवावं लागेल आणि ही जबाबदारी प्रत्येक मतदारावर आहे। बेरोजगारी हा सगळ्यात महत्त्वाचा इश्यू आहे। आपल्याला माहिती आहे की CMI म्हणजे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी ही जी संस्था आहे ह्यांनी असं सांगितलं की गेले 45 वर्षात या पद्धतीची बेरोजगारी नव्हती जी आत्ता आलेली आहे। पण हे सरकार ते मान्य करायला तयार नाही। त्यांना कळतच नाही की इथं बेरोजगारी आहे। पकोडे तळा सांगतात पण तेवढ्यावर भागत नाही। त्याच्यानंतर वस्तुस्थिती ते ॲक्सेप्ट करायला तयार नाही। ILO सारखी संस्था आहे, इन्स्टिट्यूशन ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट अशी संस्था आहे, जे असं सांगतात की 83% युवक आज बेरोजगार आहेत आणि युवकांना जर रोजगार मिळाला नाही तर आपला देश कुठल्या बाजूनी वाटचाल करेल हे आपण इमॅजिन करू शकतो। आज इंजिनियर होणाऱ्या मुलाला सुद्धा स्विगी, झोमॅटो सारख्या ठिकाणी काम करावं लागतं, रिक्षा चालवावी लागते, ही आज शोकांतिक आहे। आणि म्हणून जर गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट केलं हो ही परिस्थिती आपल्याला सुधारावी लागेल तर आपण समजू शकतो, परिस्थिती असू शकते। पण हे ॲक्सेप्टच करायला जर सरकार तयार नसेल तर मग काय खरं नाही अशी परिस्थिती आहे। म्हणजे आम्ही ऑपोजिशनच्या लोकांनी इश्यू लोकांचे मांडायचे असतात, लोकांचा आवाज बनायचा असतो, पण आम्हाला हा आवाज बनवून दिला नाही। ह्या प्रकारचं हे सरकार आहे, सगळ्यांची मुस्कटदाबी करतात, तशी आमची खासदारांची ऑपोजिशन मेंबर्सच्या पण ह्यांनी आत्तापर्यंत केलेली आहे। मुद्दा म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपली सगळ्यांची, प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये ह्यांना आपल्याला घरी पाठवावं लागेल जर खऱ्या अर्थाने आपल्याला देशाची उभारणी करायची असेल। धन्यवाद।